महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रणाम केल्यानंतर मंचावर उपस्थित प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार राजभाऊ टाले, प्रभाग क्रमांक 5 मध्ये एक आणखीन उमेदवार आहेत निकिता तिवारी, ती येऊ शकल्या नाहीत, आणि प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार अर्जुन ठाकूर, माझा मोठा मुलगा। आता दोघांनी बसावं म्हणजे मला भाषण करता येईल। उपस्थित सर्व बंधू भगिनी युवा मित्रांनो, भाषण आणि आपल्या वार्डात हा तर विषयच नाही। खर तर हा वार्ड माझ्या परिवारासारखा आहे। इथं आत्म्यापासून संवाद करायला पाहिजे आणि त्यामुळे मी आज इथं मनापासून आत्म्यापासून जे काही मला बोलायचं आहे बोलला। 1996 ला मी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात काम करत असताना नगर परिषदची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीमध्ये मी त्यावेळेस मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना आणि महाराष्ट्रातील एक मोठे आणि नामांकित नेते होते मनोहर भाऊ, त्यांचे उजवे हात सतीश व्यास यांच्या विरुद्ध मी निवडणूक लढविली। या वार्डामध्ये आठवते मला, आम्ही त्या चौकात बसून होतो। माझ्या या हाताला मनोहर नाईक बसून होते सतीश व्यास सोबत, आणि माझ्या डाव्या हाताला सुनील नाईक सोबत बाळासाहेब मुखरे, स्वर्गीय बाळासाहेब मुखरे बसून होते। म्हणण्याचं तात्पर्य हा आहे की उजव्या बाजूला सर्वात महाराष्ट्रात मोठे नेते मनोहर नाईक आणि डाव्या हाताला बाळासाहेब मुखरे, ते बी फार मोठे मालक नेते होते, पॉवरफुल होते, ताकदवर होते, मालकाच्या समोर कोणाची हिंमत होत नव्हती डोकंवर करायची। या दोन मोठ्या ताकदीच्या मधात ज्या वेळेस सतीश भाऊ सोबत, सतीश व्यास, स्वर्गीय सतीश व्यास सोबत जवळपास 300 पुसद मधले मोठे नेते, सर्व आरडी, एमडी, केडी, एनडी, विंडी, जिंदी, संभाजी पांडे, संभा काळे, भीमराव कांबळे, जाधव पैलवान, हे पैलवान आणि पुसद मधले सगळे मोठे नेते त्यांच्या सोबत फिरायचे। त्यावेळेस मी माझ्यासोबत पुन्हा ज्ञानचंदानी आयचे इतर 2-4 पोरं, रवी अवतारे, मनोज ठाकूर आणि आपल्या प्रभागातले या पट्टीमधले काही युवक आणि महिला माझ्यासोबत, आपल्या इकडच्या मागच्या भागातल्या भोई समाजाच्या काही महिला, नेमाडे, गीताबाई वगैरे, आणि या उजव्या भागातून सुभद्राबाई कांबळे, ज्याला मी मागील 40 वर्षापासून, ती मला माझ्या सख्या बहिणीपेक्षाही पहिले येऊन रक्षाबंधनाला राखी बांधते, ती सुभद्राबाई कांबळे माझ्यासोबत होती। म्हणजे आम्ही मोजके लोक होतो, 10, 12, 15 लोक एवढ्या मोठ्या ताकदीसमोर आम्ही उभं राहिलो आणि प्रामाणिकपणे आम्ही निवडणूक लढवल्यानंतर मी जिंकलो। 2 नंबरवर सुनील नाईक राहिला, 3 नंबरवर सतीश व्यास गेले। एवढी मोठी ताकद, जवळपास तीच परिस्थिती आज आहे। मी निवडून आल्यानंतर मी कामं केली लोकांची आणि प्रामाणिकपणे केली। माझ्या राजकीय आयुष्यात माझ्यावर कधी कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नाहीये आणि कोणीही माहीचा लाल पुसद मधला कोणताही नेता, पत्रकार त्याने सिद्ध करावं की अनिल ठाकूर यांनी इतर पैसे खाल्ले, मी आता राजकारण सोडून देईन। त्यावेळेस मी खूप कामं केली, आता सांगत बसत नाही, खूप टाइम लागेल, पण सगळ्यांना माहित आहे की मी बनवलेला एक रस्ता किंवा नाली किंवा संडास पाडायला चाललं तर तो संडास पडत नाही, एवढं मजबूत आहे। मी बांधलेला रस्ता, त्याच्यात खड्डे पडलेले नाही। आणि हे इथं माझ्या पाठीमागे, एक मिनिट सांग ना, इथं पाठीमागे हनुमान मंदिराला लागून एक समाज मंदिर बांधला होता। मुरमाच्या जागेवर बांधलेला समाज मंदिर किंवा बिल्डिंग पडायला आली आहे नगरपालिकेची, परंतु तो समाज मंदिर आधी जसा तसा उभा आहे। सांगण्याचं तात्पर्य आहे की विकासाची कामं मी खूप केली आणि प्रामाणिकपणे केली, म्हणून आधी ती इमारत 30 वर्षानंतरही जशीची तशी आहे ना।
आणखी काय दाखले तो या वार्डाच्या बाबतीत काम करताना कामं खूप केली. या वार्डाने मला प्रेम दिलं. माझ्या आयुष्यातील पहिली निवडणूक मी इथूनच जिंकलो. फार मोठी निवडणूक मी इथून जिंकलो. त्यामुळे या वार्डाचे उपकार किंवा हा वार्ड माझ्या आई वडिलांसारखा, जसे माझ्या मला आई वडील श्रद्धे आहेत, जेवढा त्यांच्या बाबतीत मला आदर आहे किंवा त्यांच्यामुळे मी आहे, तसंच राजकीय माझे आई वडील या वार्डातील सर्व जनता आहे. आपण सर्वजण आहात. तुमच्यामुळे आज परत मी या पुसदमध्ये परत त्या शक्तीविरुद्ध, एकीकडे बंगला आणि दुसरीकडे भाजपवाले यांच्या मधात आणि तिसरीकडे राहून, नाव घेत नाही शेवटी घेतो, अशा तिन्ही शक्तीच्या विरोधात उभा आहे. माझ्या पाठीमागे कुठलेही खानदान नाही, मी जमीनदार नाही, काही नाही, आणि माझी इथे जाती नाही, समाज नाही, काही नाही. फक्त आहे ते आपल्या सर्वांचं प्रेम, आशीर्वाद आणि साथ. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या भरोश्यावर ही या निवडणुकीमध्ये उतरलो. मी नगराध्यक्षासाठी उभा झालो. एकीकडे मोहनीताई नाईक आहेत, दुसरीकडे कोणीतरी चादरवाड आहे, त्याला कोणता तरी बिल्ला म्हणून लिहून यायला पेपरमध्ये, मला माहित नाही, परत काही असेल, घाणेरडा शब्द असेल तो, पण तो चिद्दरवाड आहे, डमी उमेदवार आहे. आणि तिसरीकडे आपला रावण आहे, टोपी घालून फिरायला, डॉक्टर नदीम. असे तीन लोक आहेत. शांत मनाने विचार करा. एक या वार्डात माझा मुलगा आहे. मला घराणेशाही, मी खरं सांगतो, घराणेशाही मला आवडत नाही की मी नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाचा माझ्या मुलाने झाला पाहिजे. ह्या मागच्या निवडणुकीत याने मला म्हटलं होतं, म्हटलं जाऊ दे, राजकारण आपला धंदा नाही, हे आपला धर्म आहे, समाजसेवा आहे. मी बापाच्या भरोश्यावर तू राजकारणात येऊ, स्वतः काम कर, तू उभा आहे. आज याला उभं करण्याचं कारण हे आहे की मला वेळेवर ह्या शिवसेना शिंदे गट, लाडकी बहिणीचा जो पक्ष आहे ना, लाडकी बहिणीचा लाडका भाऊ शिवसेना शिंदे गट, एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाची तिकीट मिळाली. या पक्षाला प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात उमेदवार नव्हते. या प्रभागातील उमेदवार नव्हता म्हणून मी अर्जुनला उभं केलं. याच्यासोबत उभं करायला मला ओबीसी महिला नाही भेटली, म्हणून बिचारा एकटा उभा आहे. म्हणजे बापासाठी मी याला डावावर लावून ठेवला आहे. आता याचा नशीब याला माहिती. तर अशा प्रकारे एक वातावरण निर्माण होऊन असे 5 नगराध्यक्षाचे नाव समोर आले आहेत. आता तुम्ही विचार करा, तुमच्यासमोर 5 नाव आहेत. मोहनीताई नाईक, थोडक्यात बोलतो, 5 मिनिटात, थंडी आहे. 5 वर्षापूर्वी नगर परिषद पुसदमध्ये महाराष्ट्रातील मोठे नेते मनोहर नाईक यांची धर्मपत्नी अनिताबाई नाईक, मोहनीताई नाईकची सासू, यांना मनोहर नाईकांनी अध्यक्ष बनवलं. 5 वर्ष एवढ्या मोठ्या माणसाची पत्नी नगराध्यक्ष असतानाही त्याने कोणते कामं केली, कोणीही मला सांगावं. एवढा दुर्दैव की काही जण त्यांच्याकडे कामं घेऊन गेले की बाई हे काम करायचे, तर बाई म्हणे माझ्या कर्मचारी ऐकत नाही, मी काय करू. तर कोणी म्हणे की बाई गाडीत बसून म्हणते त्या ठेकेदाराला बोलो, माझे पैसे राहिले घेण्याचे. मला जास्त महिलाची बदनामी करणं आवडत नाही, कारण ते माझ्या आई बहिणी आहेत. कोणतीही महिला असो त्याला सन्मान करायला पाहिजे. पण मागील 20 वर्षात पुसदवर महिलांचा राज्य होता. पहिले 5 वर्ष जाई भगत, नंतर 2.5 वर्ष गुलाबी मॅडम, आणि नंतर 2.5 वर्ष कांबळे मॅडम, आणि 5 वर्ष अनिताबाई नाईक. महिला चांगले राहतात. इंदिरा गांधी महिला होती, पण सगळे इंदिरा गांधी होऊ शकत नाही. त्यामुळे मागील 5 वर्षात पुसदचा विकास झाला नाही. 5 वर्षापूर्वी राजकारण काय झाला आणि आज त्याचा परिणाम काय ते समजावून सांगतो. 5 वर्षापूर्वी डॉक्टर नदीम या 13 नंबर प्रभागातून हारले होते, वार्डातून, बरोबर. डॉक्टर नदीम वार्डातून हारल्यानंतरही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी मिळून त्याला स्वीकृत सदस्य म्हणजे कॉप्शन मध्ये घेतलं. कॉप्शन मध्ये तो नगरसेवक झाला आणि 5 वर्ष अनिताबाई नाईकांचा राजकारभार, नदीमला चालवायचा अधिकार या भारतीय जनता पार्टी आणि मनोहर नाईकांना दिला आणि तो चालवला. 5 वर्ष त्याने पुसद चालवला, नगरपालिका चालवली, आणि 5 वर्षात पुसदची काय गत झाली हे तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर. म्हणजे हे भारतीय जनता पार्टी आणि मनोहर नाईक हे एकच आहे. एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. याचं कारण असं आहे की विधानसभेमध्ये
इंद्रनील नाईकाला निवडून यायचं होतं म्हणून भाजप सोबत युती केली. मुस्लिम मतदान त्यांच्या विरोधात गेला. हिंदूंनी आणि बाकी लोकांनी त्याला साथ दिली. नाही एवढा बहुमताने तो निवडून आला. परंतु त्यानंतर मागील 1.5 वर्षात त्याने तुम्ही ज्या लोकांनी त्याला मतदान केलं होतं याच्यासाठी काय केलं? कोणी उभं राहून सांगावं की त्याने हे काम केलं? काही नाही. परंतु मागील 70 वर्षापासून बंजारा समाजासोबत मुस्लिम समाजाने त्यांना मतदान केलं म्हणून त्याच नाईक घराण्यानं मुस्लिम समाजाला जमिनीपासून आसमानपर्यंत नेलं. नोकरीमध्ये मुस्लिम समाज, शासकीय जागेवर मुस्लिम समाज, ठेकेदारीमध्ये मुस्लिम समाज. काल मोहनीताई नाईकने जे फॉर्म भरला त्याच्या पाठीमागे किंवा उद्या ते तुमच्या वार्डात प्रचाराला आली त्याच्यासोबत येणारे माणसामध्ये बघा ठेकेदार कोण कोण आहेत. शेख कयूम, रियासत अली, नाजिम भाई, रहीम भाई, एकादाई कांबळे, वाठोरे, पाटील, आगाशे, एकही तातेवार कोणी तुम्हाला त्याच्यात दिसणार नाही. म्हणण्याचं तात्पर्य आहे की 70 वर्षापासून तुमची सत्ता असताना, मागील 5 वर्ष तुम्ही आमदार असताना, 1.5 वर्ष तुम्ही राज्यमंत्री असताना तुम्ही 2 माणसं नोकरीवर लावू शकले नाही, गावाचा विकास करू शकले नाही. तुम्ही बांधलेले रस्ते, तुम्ही बांधलेली नाल्या, तुम्ही बांधलेली इमारते 4 महिन्यात मोडकळी झाली, खड्डे पडले. 30%, 40% कमिशन घेऊन तुम्ही ठेकेदारात जे आहेत तुमच्या ठेकेदारांना कामं दिली आणि त्यामुळे सर्व गावाचा सत्यानाश झाला. अशा राजकारभार केल्यानंतर आज परत तुम्ही काय केलं? अरे का एक तर घसा बसते थंडीमुळे, दिवसभर बोलून थंडच पाणी आणते तुम्ही, पुन्हा ते घसा बसते. तुम्ही या 5 आणि 1.5 वर्षात काय केलं एकदा येऊन या मंचावर सांगा. 2 मुलांना नोकरी लागली, मी बांधलेला रस्ता फुटला नाही, मी बांधलेली नाली फुटली नाही, मी बांधलेली इमारत फुटली नाही, किंवा मी काय विकासाचे कामे केली सांगा. आम्ही मान्य करू आणि माघार घेऊ. मी म्हणतो नाईक घराण्याला विधानसभा घेतली खुशाल घ्या, लोकसभा घेतली खुशाल घ्या. तुम्ही अमेरिका, इंग्लंड, लंडन मध्ये बी उभे राहा, आम्ही तिथे येऊन मतदान करू. आपण नगरपालिका तर सोडा, नगरपालिका बी तुम्हाला पाहिजे, जिल्हा परिषद बी तुम्हाला पाहिजे, ग्रामपंचायत बी तुम्हाला पाहिजे. एका पेपरवाल्याने लिहिलं की नाईकांनी आता पुसदचा 7-12 त्याच्या नावानं करून घ्यायला पाहिजे. झंझटच खतम. म्हणजे सीओबी नाईक, आम्ही सर्व पुसदकर बी नाईक नाव ठेवून घेतो म्हणे. जाऊ द्या, डोकं नाही. काय कशाला सत्ता पाहिजे नगरपालिकेची? माहीत आहे 5 वर्ष माझी आई त्या सत्तेवर होती, कामं करू शकली नाही. पुन्हा बायको बसवायचा हट्ट का? बरं यांचा हट्ट जाऊ द्या. तुम्ही एक शोले पिक्चर पाहिला होता, शोले? मोठ्या लोकांनी पाहिला, नवीन मुलांनी नाही. त्याच्यात एक जेलर असते, जेलर. ते जेलात येते, त्याला म्हणतात की जेलामध्ये सुरुंग बनवणं सुरू आहे, तर ते जाते कैदींना पकडण्यासाठी आणि सुरुंग पाहण्यासाठी. ते जेलात येते, त्याच्या या बाजूला 4 शिपाई, या बाजूला 4 शिपाई असतात. खाट खाट येते ते आणि येऊन उभा राहते आणि म्हणते अर्धे इकडे जा, अर्धे तिकडे जा आणि बाकी माझ्या पाठीमागे या. होते ना ताई असं शोले पिक्चर मध्ये? मी इंग्रजच्या जमान्याचा जेलर आहे, मग अंग्रेज का जमाने का जेलर हूं, असं असरानी म्हणते. असरानी, मग अंग्रेज का जमाने का जेलर हूं. अर्धे इकडे जा म्हणते, अर्धे तिकडे, बाकीचे माझ्या पाठीमागे. कशी अशीच अवस्था मनोनयकांची झाली आहे. अर्धे अजित पवार राष्ट्रवादी गटमध्ये इंद्रनील नाईक आणि मोहनी नाईक, अर्धे भाजपमध्ये या 3 नाईकांनी नेले नाईक आणि पाठीमागे 2-4 पक्ष राहिले, त्याच्यात बी 1-2 टाकून द्या ना. बाकी आपले जे हे असतात बाकी 9 मुलं त्यांना टाकून द्या. कशासाठी? फक्त सत्तेसाठी. तर अशा प्रकारे नगरपालिकेचाही अध्यक्षपद त्यांना पाहिजे म्हणून त्यांनी हट्ट धरला. त्यांच्या हट्टापायी नगरपालिकेचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आला आणि मोहनीताई नाईक निवडून आल्या पाहिजे म्हणून निलय नाईकांनी काय राजकीय खेळी केली? त्या निलय नाईकानं भारतीय जनता पार्टीकडून डमी उमेदवार उभा केला. तो कोणता चादरवाला आहे बिल्ला, त्याला कोणी ओळखत नाही. या निलय नाईकांनी चिदरवालना
भाजपमध्ये प्रवेश घेऊन 5-7 वर्ष झालेले आहे। या लोकांनी हिंदुत्वासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, जनतेसाठी कोणतीही कामं केली नाही। यांच्याकडे असं कुठलाही दाखला नाही जे दाखला आमच्याकडे आहे। 1984 पासून धर्मासाठी, समाजासाठी आम्ही आंदोलन केले, जेलात गेलो। या नायकाच्या सत्तेच्याच विरोधात आम्ही आंदोलन केले आणि आम्हाला जेल भोगावी लागली। आम्ही राम मंदिरासाठी आंदोलन केलं। सर्वांना माहीत असेल, ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यायचं होतं। त्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा नव्हता, पण या अनिल ठाकूरनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी सर्वात भव्य मोर्चा पुसदमध्ये काढला होता। आणि त्या मोर्चात मी जेव्हा भाषण केलं, माझा भाषण ऐकून विश्वास भोवरे, मोदीचे राहणारे जे आता इथं राहते पुसदला, त्यांनी माझा भाषण ऐकून भाजपमध्ये प्रवेश घेतला। म्हणजे भाऊ, मी भाजप विचारायचा नव्हतो, पण तुमचं भाषण ऐकून मी आज या पक्षात येत आहे। तुम्ही भाजपमध्ये असून सुद्धा एवढा मोठा मोर्चा काढला, मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यायचा, मला तो आवडला। आम्ही खूप आंदोलन केली आणि खूप आंदोलन केल्यानंतर हिंदुत्वासाठी किती वेळा जिल्ह्यात गेल्यानंतर 2007, 2008, 2009 3 वेळा दंगल झाली। कधी मालेगाव ब्लास्टच्या कारणानं, कधी दिग्रसच्या कुरान विटंबनेच्या कारणानं। हे पाणीच आहे बरं का, मला बाकी कोणती सवय नाही। ते चादरवर आहे ना, जे भाजपकडून उभा आहे, ते 6 वाजता बसते आणि 10 वाजता उठते म्हणते 12 वाजता, तशी मला काही सवय नाही। 2007, 2008, 2009 मध्ये दंगल घडली, 3 वेळेस दंगल घडली। तेव्हा हे सर्व कुठं होते? नाईक घराला कुठं होता, निले नाईक कुठं होता, याची नाईक कुठं होता, इंद्रजी नाईक कुठं होता, हा निखिल चिटणीवर कुठं होता मला सांगा। मी माझी बढाई नाही करत, पण सर्वांना माहिती आहे एकटा असून सुद्धा गुजरीमध्ये उभा राहिलो, एकटा असून सुद्धा पाठ दाखवली नाही। ज्यांनी धिंगाणा केला त्यांना धरून जेलात टाकलं। आणि हे काय करत होते? ज्यांनी दंगल घडवली, ज्यांनी अराजकता मागवली, त्या लोकांना वाचवत होते। त्यांच्यावर केसेस होऊ दिली नाही। या लोकांनी केसेस झाली अनिल ठाकूर। 2009ला रामनवमीची शोभायात्रा काढली, माझा भीम आणि राम समाज सोबत घेऊन एवढी मोठी शोभायात्रा जेव्हा माझी निघाली, ती शोभायात्रा जर गजानन मंदिरापर्यंत पोहोचली असती तर अनिल ठाकूर आमदार झाला असता। पण अनिल ठाकूर आमदार नाही व्हायला पाहिजे म्हणून अख्खा गाव जाळून टाकला, मला जेलात टाकलं। आणि आपल्या सत्तेसाठी आपल्या सर्वांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। आणि त्या दंग्यानंतर काय झालं? 12 केसेस एका रात्रीतून, खुनापासून सगळे केसेस माझ्यावर लावले, 302 पासून सगळे। मला 6 महिने जेल भोगावी लागली, 14 महिने मला अज्ञातवास भोगावा लागला। परंतु एकही इतर मुस्लिमावर केस झाली का नेत्यावर मला सांगा। चित्र एकदम स्पष्ट आहे की या निलय नायकांनी, या इंद्रनील नायकांनी, या तुमच्या चादरवारनी हिंदुत्वासाठी काही केलं नाही। बरं, हिंदुत्वासाठी जाऊ द्या, या पुसदमध्ये बहुसंख्येमध्ये बहुजन आपला जयभीम समाज आहे ना, आपला बौद्ध समाज आहे। मला सांगा, या बौद्ध समाजाला कॉलेजमध्ये किती, त्यांच्या संस्थेमध्ये किती, नगरपालिकेमध्ये किती मुलांना नोकऱ्या दिल्या त्यांनी? या आपल्या बहुजन समाजाला, बौद्ध समाजाला व्यवसायामध्ये, फ्रूट मार्केटमध्ये, मंडीमध्ये किती जागा दिल्या? सांगा ना, तुमच्या समोर प्रश्न विचारतो। काही दिलं नाही, काही केलं नाही। मी सांगतो तुम्हाला, ताजमहल बांधायला किती वर्ष लागले? 21.5 वर्ष। किती? 21 वर्ष 6 महिने। तुम्ही इथून सगळे मुलं, तरुण मुलं उद्या सकाळी जा संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा स्मारक आणि सभागृह बनत आहे। त्याला किती वर्ष झाले भाऊ? कोणी सांगू शकते का? 32 वर्ष झाले, 32 वर्ष। अद्यापर्यंत ते पूर्ण झाला नाही, खंडर झाला, खंडर पूर्ण झाला नाही। म्हणजे शहाजहानं 21.5 वर्षात बांधलेला ताजमहल जगाचा आश्चर्य झाला। आणि या नायकांनी 32 वर्षात न बांधलेला बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह स्मारक आज दयनीय अवस्थेमध्ये आहे, मजाक बनला। जाऊन पाहून घ्या, मी खोटं बोलत नाही। तुम्ही कधी चुकून जर वसंतनगर मध्ये गेले ना, त्या मस्जिद पासून जे रस्ता आहे तिथून तर गांधीवाड या मनोनायकाच्या बांगल्याच्या मागे आणि वसंतनगर याच्या मधात एक बौद्ध विहार आहे।
आणि तो बौद्ध विहार बांधण्यासाठी मनोहर नाईकाने 1 वेळा नाही 100 वेळा तारखा दिले, पण तो बांधायला गेला नाही, कारण तिथले मुसलमान नाराज होतील म्हणून. आणि सुदैवानं जेव्हा मी बांधकाम सभापती होतो, भीमराव कांबळे दादा, तिथले खोबराकडे पटवारी, कांबळे इंजिनियर, तुम्ही जाऊन विचारा, त्यांनी मला म्हटलं अनिल भैया इथं आम्हाला बौद्ध विहार बांधायचा. ताई अशी खुर्ची घेऊन गेलो, तिथं बसलो, सकाळी बसलो, संध्याकाळपर्यंत बौद्ध विहार बांधून दिला. एकही तिथं मामू आला नाही, कुणी बळ शब्द काढला नाही. आजही तो बौद्ध विहार तिथं. मी जे हे सांगत आहे ना, हे मला बौद्ध समाजाचे मतं मिळावे म्हणून नाही सांगत आहे. मी जे दंग्याची गोष्ट सांगितली, मला हिंदूंनी मतं द्यायला पाहिजे याच्यासाठी नाही सांगत आहे. मी ह्याच्यासाठी सांगत आहे की तुमच्या मनात जर प्रामाणिकता असेल, सर्व समाजाचं हित करायची जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला खरोखरच समाज घेऊन संतुलन करून चालवायचं असेल, तर कामं करावे लागतील. ते कामं कितीही त्याच्यामुळे तुम्हाला कितीही त्रास झाला तरी ते करावेच लागतील. चोपडेपणा नको, खोटारडेपणा नको. मी दिला माझ्या घोषणापत्रामध्ये लिहिला, मी अतिक्रमण हटवणार म्हणजे हटवणार. हे नाली, हे रस्ते, हे लाईट, हे फार मोठा विषय नाहीये करायसाठी, याच्यापेक्षाही मोठा विषय आहे. नगर परिषदेची एकही शाळा सुरू नाहीये, सर्व शाळा बंद पडल्या आहेत. बंद पडल्या ना, तिथं हगंदरी झाली, लोक संडास करतात शाळेमध्ये. आपल्याला या मुलांना खाजगी शाळेत टाकायची वेळ आली आहे. माझ्यासारखा माणूस या अर्जुनची मुलगीला मी जेट किसमध्ये टाकला, मी रोज शिवा देतो की हे किती खर्च लागायला या मुलीला. हे कार्यक्रम नवीन कपडे, ते कार्यक्रम नवीन बॅग, हे कार्यक्रम अशी वॉटर बॅग. मी वैतागलो त्याला. तर आता मला सांगा की आपण मध्यमवर्गीय, आपण गोरगरीब त्या मुलांचं शिक्षण कसं करणार? तुम्हाला नाली नाही भेटली तर चालेल, रस्ता नाही भेटला तर चालेल, पण एक लक्षात घ्या, या मुलांचा भवितव्य खराब झाला, तुम्ही यांना चांगलं शिक्षण दिलं नाही, यांना परत तुम्हाला मजुरी करावी लागेल, तुम्हाला मूल मजुरी करावी लागेल, यांच्या हाताखाली काम करावं लागेल. हे तुम्हाला शूद्र म्हणणार नाही, पण तुम्हाला तीच वागणूक देणार. तुमच्या मुलांना हे कलेक्टर, कमिशनर, प्रोफेसर, इंजिनियर, डॉक्टर बनवू देणार नाही. एवढा मोठा नुकसान तुमच्या पूर्ण पिढीचा समाजाचा हे करत आहे. तरी पण तुम्ही जर लक्ष देत नसाल, त्याला गांभीर्याने विचार करत नसाल, तर याच्यापेक्षा दुर्दैव काय? आता ते मतदानाला येतील. मी नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत नव्हतो, परंतु मला जसं माहित पडलं की डॉक्टर नदीम उभे राहणार आहेत, मी आताच म्हटलं रावण डॉक्टर नदीम उभं राहणार आहे, माहित पडल्याबरोबर मला हे समजलं की डॉक्टर नदीमला थांबवायची ताकद मनोहर नाईकामध्ये नाही, इंद्रनील नाईकामध्ये नाही, निलय नाईकामध्ये नाही. याला तर सोडून द्या बिल्ल्याला, हे तर कोणत्या भाषेमध्ये नाही. म्हणून मी नगरपालिकेमध्ये उभा झालो. आणि मी तुम्हाला विचारतो, मागील 8 दिवसापासून हे लोक प्रचार करत आहेत, तुम्ही निलय नाईक, इंद्रनील नाईक किंवा कोणाच्याही तोंडातून या चादरवारच्या डॉक्टर नदीमचं नाव ऐकलं? कसं ऐकणार तुम्ही? या डॉक्टर नदीमकडून कामं घेऊन पैसे खाल्ले यांनी. या निखिल चिदंबरम, इंद्रनील नाईकाकडून आता अद्याप सध्या 15 कोटीचे कामं घेऊन ठेवले आहेत. ते मोदी नाईकाचा विरोध कसं करणार? ते डॉक्टर नदीमचा विरोध कसं करणार? यांना मोदी नाईक आली तरी चालेल किंवा नदीम आला तरी चालेल, फक्त अनिल ठाकूर अनिल ठाकूर आला तर 100 घोषणापत्रामध्ये त्याने मुद्दे टाकले, 100 की मी 100 कामं करणार, 2000 मुलींना नोकरी देणार. आमचा पक्ष जे आहे त्याने लाडकी बहीण योजना दिली, 1500 रुपये महिना देते ते. पण मी म्हटलं 1500 रुपये महिन्याला काही होत नाही, मी 2000 मुलींना नोकरीवर घेणार, त्यांना 15 ते 30,000 रुपये महिना मिळेल, असं त्यांना रोजगार देणार, 2000 महिलांना रोजगार देणार. मला म्हणे एकजण, तुम्ही 2000 महिलांना रोजगार कसं देणार? म्हटलं भाई, मी पॉलिथिन वगैरे बॅग बंद करणार आहे, तर कापडी बॅग बनवायला लागेल. तर नगरपालिकेचे जेवढे बिल्डिंग आहेत ना, त्याच्यावरती पुन्हा मी शेड उभारणार, त्याच्यात 2000, 4000, 6000 सिलाई मशीन लावणार आणि कागदी बॅग बनवणार. ते कागदी बॅग पुसलमध्ये विकणार आणि आजूबाजूच्या 6 जिल्ह्यामध्ये विकणार. माझ्या नगरपालिकेचे उत्पन्न होईल आणि माझ्या आई बहिणीला रोजगार मिळेल. काही करायची जिद्द पाहिजे ना तुमच्यामध्ये. जिद्द आहे का?
तुमच्याकडे बुद्धी आहे का? मी स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रात सध्या पूर्ण नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. तुमच्याकडे मुलांकडे युट्यूब मोबाईल आहे, सगळं काही माहिती आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नगरपालिकेच्या उमेदवाराने 100 मुद्द्याचा घोषणापत्र काय 10 मुद्द्याचं घोषणापत्र काढलेलं नाही. 100 तर खूप दूर आहे, 10 मुद्द्याचा घोषणापत्र नाही. आणि मी 100 मुद्द्याचा घोषणापत्र तुम्हाला सर्वांना घरोघरी दिलाय, ते एकदा वाचून बघा. की मी जर मला संधी मिळाली तर मी अशी शाळा उघडणार जशी आम आदमी पार्टीला दिल्लीला उघडली. हे जे कॉन्व्हेंट आहे याच्यापेक्षाही चांगली, आणि या मुलांना तिथं शिक्षण देणार. सीबीएसई पॅटर्न लावणार, नगरपालिकेची कॉन्व्हेंट उघडणार, आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवायचं आणि नंतर बिचारांना मजुरी करायला लावायची. आणि यांची मुलांनी कॉन्व्हेंट मध्ये शिकून कलेक्टर कमिशनर व्हायचं. आता चालणार नाही. आणि तुम्हाला जागा व्हावं लागेल का? हे लोकशाही आहे, अशी कसली लोकशाही आहे? तुम्ही जागे नाही, तुम्हाला अधिकार खूप आहे. एक आंदोलन मोर्चा तुम्ही काढलं का हो की नगरपालिकेची शाळा बंद झाली, जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत नगरपालिका चालणार नाही? केलं कोणी? नाही. आपल्या मुलांचं, आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य आपल्याला सुरक्षित कसं करायचं तेवढी चिंता नाही. आणि काय सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेबांनी? सर्वप्रथम काय करा? शिका. आपलं लक्ष नाही. तर मी आपल्याला शब्द देतो की जे मी 100 मुद्द्याचा घोषणापत्र काढलाय, तर मी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर राजीनामा लिहून ठेवलाय. परवा मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते 100 रुपयावर लिहिलेला राजीनामा मी प्रेसमध्ये सपोर्ट करणार आहे. जर तुम्हाला असं वाटलं की हा माणूस अनिल ठाकूर काम करू शकत नाही, माझा राजीनामा खुशाल जिल्हा अधिकाऱ्याकडे दाखल करा, मी बस सोडून देईन. मला एक तर थंडी, दिवसभर बोलतो, आणि 3 दिवसापासून यांना माहित आहे की बोलताना घसा कोरडा पडते, तर गरम पाणी, साधा पाणी तर आणायचं, थंड गार पाणी आणलंय, आणखी त्रास आहे. मला सत्याचा मोह नाही. मी एवढा मन मोकळा, एवढं प्रेमाने यासाठी बोलत आहे की हा वार्ड माझा वार्ड आहे, माझा परिवार आहे, माझ्या राजकीय आयुष्यात आहे, माझी आई, बाप, माझे गॉडफादर या परिवारातले सर्व लोक आहेत, म्हणून एवढं शांतपणे बोलत. एवढंच सांगू इच्छितो की 2 तारखेला मतदान आहे. आज अवस्था अशी आहे की आम्ही जेव्हा निघालो होतो धावायला स्पर्धेमध्ये सर्वात मागे होतो, परंतु देवकृपा आणि जनतेचा साथ, वरती परमेश्वर, खाली जनता, मग मला कशाची चिंता. धावता धावता आम्ही 1 नंबरवर आलो. आज पुसद शहरातल्या कोणत्याही कोपऱ्यात मी गेलो तर लोक म्हणतात भाऊ तुम्ही आलेच कशाला? आम्ही काही करणार, पण एक मत अनिल ठाकूरला देणार म्हणजे देणार. आम्ही त्या मोहनी नाईकला मतदान देत नाही, आम्ही त्या चादरवाडला बिल्ल्याला मतदान देत नाही, आणि त्या रावणाचा तर प्रश्नच नाही. स्पष्ट सांगायला, रामाची शपथ खरं बोल. मला असं वाटलं की आयुष्यात काही केलं नाही केलं, कलेक्टर, आमदार, खासदार, मंत्री झालो नाही झालो, पण ताई ज्या वेळेस मी मतं मागायला गेलो, प्रत्येक उमेदवार मतं मागण्यासाठी त्या मतदाराचा पाया पडते. मला म्हणजे कसं सांगू, कित्येक ठिकाणी लोक माझ्या पाया पडत आहेत. काय म्हणजे मी हारलो किंवा जिंकलो याची मला चिंता नाही, पण माझ्याबद्दल ज्या लोकांच्या मनात आपुलकी आहे, जे आदर आहे, ते पाहून मी नगराध्यक्ष नाही, या संपूर्ण जगाचा बादशाह, जगाचा अध्यक्ष, जगाचा राजा झाला. त्यामुळे राजकारण, सत्ता, स्वार्थ हा विषयच नाही. नको, मला काही पाहिजे नाही. पण जर संधी मिळाली तर रामाची शपथ या पुसदमध्ये हिंदवी स्वराज्य आणणार. मी माझी रामनवमी जेव्हा जेव्हा काढली त्यावेळेस माझ्या रामनवमीमध्ये मी रामाच्या गीतासोबत भीमाचे गाणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे वाजवले आणि सर्वांना सोबत घेऊन काढले. मला आठवते जेव्हा मी जेलात होतो 2010ला, रामनवमीला परवानगी मिळाली नाही, त्यावेळेस जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 14 एप्रिलला शोभायात्रा निघाली होती, मिरवणूक निघाली होती, त्या मिरवणुकीमध्ये रामाचे फोटो लावून, प्रभू श्री रामाचे गीत लावून, भजन लावून, गाणे लावून माझा हा भीमगड, माझा हा भीम समाज, माझा भीम मित्र नाचला होता, आणि त्याचा सर्व हिंदू भगवे आणि निळे झेंडे घेऊन नाचत होते. परंतु या भाजपवाल्यांनी पुन्हा त्या एकोप्याला, त्या क्रांतीला काळीमा फासली आणि पुन्हा
आपल्यामध्ये फूट पाडली. रामनवमी यांनी आपल्या हातात घेतली मला बाजूला करून आणि पुन्हा आपल्या दोन्ही समाजाला दूर केलं. पण मी शब्द देतो की मी नगराध्यक्ष हो किंवा न हो, येणारी रामनवमी आणि येणारी भीम जयंती जसं मी नेहमी भगव्यासोबत निळे झेंडे आणि पताका लावत होतो तसे लावणार आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती आणि मोठी शोभायात्रा काढणार, एवढं मी नक्की करणार तुम्हाला शब्द देतो. समाजात फूट पाडल्यानं राजकारण होईल, पण उद्या जे संकट येणार आहे ना त्या संकटाला तोंड देण्याची ताकद राहणार नाही. कारण उद्या येणाऱ्या संकटासाठी उभं राहणारा समाज हा माझा आहे. दलित, पीडित, मागासवर्गीय, ओबीसी, सवर्ण समाज उभं राहत नाही, मला माहित आहे. म्हणून मी समाजाला फूट पाडू देणार नाही, यांचा हेतू पूर्ण करू देणार नाही. तुम्हाला माहित असेल मी भाजपमध्ये होतो, भाजपमधून मी 2 नगरसेवक झालो इथूनच, परंतु मला निष्क्रिय म्हणून पक्षातून काढलं. काय म्हणून? मी काम करत नाही, पक्षाला काम करत नाही, मी निष्क्रिय म्हणून मला पक्षातून काढलं. आणि या लांडग्यांनी मग पक्ष हातात घेतला. हे चादरवार, ते जिल्हेवार, महाराष्ट्रवार, ते बाकीचे नेते 10 वर्षापासून गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता आहे. आज पुसदचा हिंदू यांनी त्याचा हिंदुत्व, त्याचा विश्वास बंगल्याच्या वेशीवर टाकल्यामुळे, विश्वासघातामुळे निराधार झालेला आहे. आज पुसदमध्ये हिंदूला कुठला आधार नाही आहे. आज पुसदमध्ये हिंदू आणि भीम समाज निराधार आहे यांच्यामुळे. कारण यांनी हिंदुत्व नेऊन बंगल्यावर टाकून दिला, विकून टाकला, घाण ठेवला. दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असताना अशी अवस्था का झाली? यांच्याकडे उमेदवार नाही, तोंड दाखवायला आले का? वार्डात फिराले का? घरोघरी चाललो मी, प्रत्येक घरी जाऊन पाया पडले, प्रत्येक घरी पोहोचलो, कुठेही आले नाहीये, कुठे दिसत नाहीये. कारण यांना तोंड दाखवायची जागाच नाहीये. निलं नाईक म्हणे मी तोंडात एक आणि पोटात एक ठेवत नाही, आमची लढत आहे म्हणे राष्ट्रवादीशी. मी त्यांना प्रश्न विचारतो, निलं नाईक तुमची लढत राष्ट्रवादीशी आहे तर कोणत्या राष्ट्रवादीशी आहे? तुतारीवाल्या राष्ट्रवादीशी की मोनी नाईकच्या राष्ट्रवादीशी? ते नाही सांगितलं त्यांना. स्पष्टपणे सांग मर्दा की माझी लढाई मनोहर नायकाच्या राष्ट्रवादीशी आहे, इंद्रनील नायकाच्या राष्ट्रवादीशी आहे, मोहनी नायकाच्या राष्ट्रवादीशी आहे. नाही सांगितलं आणि म्हणते माझ्या तोंडात एक आणि पोटात एक राहत नाही. पण मी म्हणतो या मंचावरून, या माईकवरून तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, आमची लढाई डॉक्टर नदीमशी आहे. डॉक्टर नदीम याच्यासोबतच शिवसेना शिंदे गटाची आमची लढाई आहे. डॉक्टर नदीमला सत्तेवर येऊ देणार नाही. 30 तारखेपर्यंत शेवटच्या घरापर्यंत जाणार, शेवटच्या माणसाचा, शेवटच्या मताचा, शेवटच्या आई बहिणीचे पाय धरणार. सर्वांना सांगणार की माय एकदा काही कर, कसंही कर, पण त्याला येऊ देऊ नको आणि हा पुसदचा सत्यानाश होऊ देऊ. म्हणून आमची लढाई थेट डॉक्टर नदीमची आहे, आमची लढाई थेट नाईक घराण्याशी आहे, आमची लढाई थेट विकासासाठी आहे, आमची लढाई थेट भ्रष्टाचार विरोधात आहे, आमची लढाई थेट आमच्या हिंदू बौद्ध समाजामध्ये फूट टाकण्याची आहे आणि आमची लढाई या राजकारणाच्या भरोशा आपल्या पोट भरणाऱ्या या दोघले नेत्यांच्या विरोधात आहे. आणि या एवढ्या मोठ्या लढाईमध्ये जर तुमचा साथ मिळाला नाही तर पुन्हा अनिल ठाकूर निराधार होईल आणि मी निराधार झालो तर पुन्हा माझा घात होईल. मी मरायला भीत नाही, घातला भीत नाही, जेलाला भीत नाही, कशाला भीत नाही. तुमच्या आशीर्वादानं मी स्वतः LLB, LLM, DCL कायद्याच्या सगळ्या डिग्री घेतल्या. स्वतः वकील आहे, मुलगा वकील आहे, दुसरा मुलगा वकील आहे, सून वकील आहे, घरात 12 वकील आहेत. आणि शेवटी वकिली असो की नसो, रक्तात इमानदारी आहे, तोपर्यंत कोणाच्या बापालाही देणार नाही. तर मी दिलेल्या 100 मुद्द्याच्या त्या घोषणापत्रातले सर्व कामं करून घ्यायची असेल आणि तुम्हाला हक्काचा नगराध्यक्ष पाहिजे असेल, तुम्ही मनापासून सांगा. मोहनीताई नाईक अध्यक्ष झाली, विचार करा, रात्री झोपताना विचार करा. त्याला भेटायचं आहे तर कसं भेटणार? कुठं जाणार? कुठं शोधणार? काय बोलणार? समजा ते चादरवार झाला अध्यक्ष, त्या सावकार गल्लीत तुम्ही जाता?
तुम्हाला बसवतील, तुम्हाला विचारतील. नगरसेवक होता, वार्डात काम नाही केली, आता तिथे त्या वार्डात उभा राहिला तर त्याची जमानत जप्त झाली होती, परंतु त्याला डमी म्हणून उभं केलं मोहनी नाईकसाठी. जाऊ द्या. आता या रावणाचा जर नंबर लागला आणि चुकून हा रावण निवडून आला तर इथून वसंतनगर दूर आहे. वसंतनगर दूर नाही, पण वसंतनगर जासाल तुम्ही, तुम्हाला तिथे गेल्यावर चांगल्या डोळ्याने पाहतील. मग असा कोण आहे ज्याला हक्कानं तुम्ही म्हणू शकता की भैया काम आहे, दादा काम आहे, भाऊ काम आहे. रस्त्याने चालताना भाऊ याच्यावर सही कर. मला एकदा सुभद्राताई म्हणे, मी नगरसेवक होतो, रहिवासी दाखल्याला त्यावेळेस खूप महत्व होतं रहिवासी दाखल्याला. ते नगरसेवक रहिवासी दाखला द्यायलाही नाटकं करायचे, जसा हा चादरवाला करायचा. मी काय केलं, 5,000 रहिवासी दाखले छापून आणले, सगळे रात्रीतून सह्या केल्या आणि सगळ्या गावात वाटून टाकल्या. कोणत्याही वार्डातून कोणीही नगरपालिकेत यायचं माझा रहिवासी दाखला घेऊन यायचा. सगळे ज्यांना पाहिजे 10-10, 20-20 मिळून दिले, घेऊन जा, सगळे चक्रा मारू नका. तसं तुमच्या घरापर्यंत हात मारल्याबरोबर येणारा अध्यक्ष तुम्हाला पाहिजे की तुम्ही चक्रा मारून म्हणून थकलो नाही, तुमचे काम होणार नाही असा नगराध्यक्ष पाहिजे. हे तुम्हाला विचार करायचा आहे आणि सगळा शांतीपूर्णपणे विचार करून आजच्या या घडीला मोहनीताई नाईक 4थ्या नंबरवर आहे, चादरवार 3ऱ्या नंबरवर आहे आणि आपला रावण 2ऱ्या नंबरवर आहे. आपण 1 नंबरवर आहोत, पण घमंड नाही, कारण लढाई आहे, शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. पण तुमचा मत जर चुकून पडला, धनुष्यबाण शिवाय इकडं तिकडं गेला तर तुमच्या डोक्यावर हा रावण बसल्याशिवाय राहणार नाही. एक मत चुकला, डॉक्टर नदीम डोक्यावर बस. विचार तुम्ही करा. शेवटी एवढंच सांगतो, मतदान हा महत्वाचा विषय आहे. त्यांची अवस्था खराब आहे, ते उद्या तुमच्या वार्डात येतील, हे बांधून देतो, ते बांधून देतो. या बाजूला तेलुगू वसाहत मंदिर आहे, तेलुगू वसाहत आहे ना, इथे एक मंदिर आहे. तो मंदिर 50 लाखाचा सभागृह, त्याला 45 लाख रुपये त्याच्या सभागृहाला मंजूर झाले होते. त्या चादरवारनं, त्या लिखित चित्रवारनं ते काम घेतला, त्याच्यातले 25 लाख रुपये खाल्ले आणि बाकी पैसे एक जमीन नावाच्या माणसाला दिले, म्हणजे सभागृह बांध. तो पडून गेला. त्या तेलुगू वसाहतच्या लोकांनी वर्गणी करून तो सभागृह बांधला. त्याच्या भ्रष्टाचाराचा याचा मोठा पुरावा काय देऊ. या वार्डासाठी 3.5 कोटी रुपये आणले होते सुधीर मुनगंटीवारचे. ही नाली मोठी होती, ही नाली शेख कयूम जो सध्या मोहनीताई नाईक सोबत फिरत आहे त्या शेख कयूमला काम दिला. हिंदू नेता काम शेख कयूमला, हिंदू नेता काम कोणाला जमीनला, हिंदू नेता दिले नाही काम कोणाला रियासतला, कयूमला, रहीमला. हिंदू नेता, यांना दुसरा कोणी सापडत नाही. ते 3.5 कोटीचं काम त्यांनी केला, शेख कयूमला दिला, हे नाली बारीक करून टाकली. केली, तुमच्या डोळ्यासमोर पुरावे आहेत, मला बोलायची गरज नाही. पण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की एक मत चुकला, डॉक्टर नदी डोक्यावर बसला आणि उद्या एका मताला तुम्हाला 5,000 रुपये पण देण्यात येतील. 5,000 दो, 2,000 दो, खुशाल घ्या, पण मतदानाला जाताना विचार करा. 30 सेकंद तुम्हाला असतात बटन दाबायला. हा बटन दाबल्यानंतर परिणाम काय होईल? हा बटन दाबल्यावर मला मूलभूत सुविधा, नाली, रस्ते, लाईट मिळेल नाही. हा बटन दाबल्यावर मला स्वच्छता मिळेल नाही. हा बटन दाबल्यावर माझ्या मुलांना रोजगार मिळेल नाही. हा बटन दाबल्यावर मला माझे अधिकार मिळतील नाही. हा बटन दाबल्यावर माझ्या मुलांना शिक्षण भेटणार नाही. चुकीने असा बटन दाबू नका. जे बटन दाबल्यानं तुम्हाला काही ना काही सुविधा मिळेल, विकास मिळेल, काही मिळो किंवा मिळो, या मुलांना चांगला शिक्षण मिळावा एवढी जर तुम्हाला अपेक्षा असेल तर कृपया करून 2 तारखेला मशीनवर धनुष्यबाण पाहून धनुष्यबाण दाबा. हे तुमच्यातच आहे. हे टाले काही मोठ्या घराण्याचं नाही. हे अर्जुन ठाकूर दाढी करायला पैसे नाही. आम्ही तुमच्यातच आहोत. हक्काचा तुम्हाला तुमचा हक्क आहे. हात धरून सांगायचा, बोलायचा, भांडायचा हक्क आहे तुम्हाला. तुमचेच भाऊ, तुमचेच मुलं, तुमचेच मित्र, तुमचेच सगळे आहोत. तुम्हाला असं वाटतं की आम्ही दूरचे आहोत, खूप मोठे नेते आहोत, की बा कसं बोलावं, काय करावं. त्या सुभद्रा नाही तर मला रोज भांडते, 2 दिवसात येऊन रोज भांडते.
2 दिवस गेले नाही की भांडते, पुन्हा मग भेटतो आम्ही, पुन्हा मग सोबत जातो. मी तर म्हटलं सख्खी पण नाही भांडली तेवढी ही भांडली, विचारा समोर आहे. तर असं नाही आहे. एकदा शांत मनाने विचार करा. सत्ता माझ्यासाठी काही महत्व ठेवत नाही. तुम्ही बघा, ते उमेदवार घरातून निघत नाहीये, तोंड दाखवत नाहीये, परेशान आहेत, घरोघरी जात नाहीये, त्यांना झोप येत नाहीये. मी सकाळी 5 वाजता उठलो, सकाळी पोहा खाल्ला, सकाळपासून बोलत आहे, चालत आहे, प्रत्येक घरी जात आहे. आता किती वाजले? 9:30. अजून माझा चेहरा बघा, लाल बुंद आहे. लोकांना वाटते खूप पैसे आहे म्हणून लाल आहे. पैसे नाही आहे, आई वडिलांची देण आहे. माझे वडील असेच होते, उंच पुरे लाल म्हणून. त्यांचा DNA आहे. कुठलीही टेन्शन मला पाहता तुम्ही नाही का? त्या विरुद्ध उभा आहे. टेन्शन आहे. गल्ली ती दिल्ली सरकार आहे, भाजपची टेन्शन आहे. आणि यांनाही जाऊ द्या, रावणाच्या विरुद्ध उभा आहे, टेन्शन आहे. कुठलाही टेन्शन नाही, कारण चिंता नाही करत मी, कारण सत्याच्या मार्गावर चालतो. माझ्या रक्तात असलेल्या इमानदारीपेक्षा तीळ मात्र इमानदारी जर या लोकांमध्ये असेल, या मर्दा माझ्या समोर येईल तर बोल, मग तुला दाखवतो काय असते राजकारण. एकदा नाव साधला रे तुम्ही, आता या. आता माझ्या जर टार्गेट मध्ये आले ना, तर कोणी असो नंतर रामच आहे, एवढं नक्की सांगतो तुम्हाला. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, 2 तारखेला तुम्हाला सगळ्याला, तुमचं मत माझं आहे, मला विश्वास आहे, पण तुम्हाला 10 मतं वाढवायचे आहेत. प्रत्येकाला समजून सांगा की 10 मतं आपल्याला वाढवायचे आहेत. असं करता करता एक 10,000चा टार्गेट करा. 10,000 मतं पडली तरच मी निवडून येणार, नाही तर मी निवडून येत नाही. तर एकदा परत शांतपणे विचार करून कामाला लागा. जे काही माझ्याकडून होईल मी सहकार्य करणार, तुमच्या सोबत राहणार, तुमच्या सेवेसाठी, आपल्या सर्वांच्या विकासासाठी. एवढं बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराया, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.